आकाशवाणी मुंबई. शिबानी जोशी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. बँकांवर अवलंबून न राहता निधीचे नवे स्रोत शोधण्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना आवाहन. उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांसाठीच्या बचाव मोहिमेला वेग. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत पराभूत. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. त्यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. या शिखर परिषदेमध्ये नवी दिल्लीत सप्टेंबरमध्ये झालेल्या शिखर परिषदेचं महत्त्व, निवडक निकाल आणि कृतिबिंदू तसंच तेव्हापासूनच्या घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. 2.5 महिन्यांच्या कालावधीत प्रधानमंत्री दुसऱ्यांदा G20 नेत्यांच्या परिषदेच्या यजमानपदी आहेत. या महिन्याच्या 30 तारखेपर्यंत भारत G20चं अध्यक्षपद भूषवणार आहे. बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांनी पतपुरवठ्याचा ओघ दीर्घकाळ राहण्यासाठी बँकांवर निधीसाठी अवलंबून न राहता निधीचे नवीन स्रोत शोधावेत असं आवाहन आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केलं. कोणत्याही देशासाठी आर्थिक स्थैर्य हा आधारस्तंभ असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. फिकी आणि भारतीय बँकिंग संघटना यांनी मुंबईत आयोजित वार्षिक परिषदेत ते बोलत होते. नव्या जोखमींबरोबरच नव्या संधी आपल्यासमोर असून त्याचा लाभ उठवण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही ते यावेळी म्हणाले. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेली विकसित भारत संकल्प अभियान रथयात्रा राज्यातल्या विविध ग्रामीण भागात सध्या फिरत आहे. धाराशिव इथे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून यात्रेचा प्रारंभ झाला. अन्य वरिष्ठ अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात 12 संकल्प रथांच्या माध्यमातून 8 तालुक्यातल्या सर्व 622 गावात जाऊन ही यात्रा केंद्र सरकारच्या योजनांविषयी जनजागृती करणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात पेरमिली आणि मेडपल्ली, धानोरा तालुक्यात पिस्टोला आणि कोंदावाही तसंच गडचिरोली तालुक्यात शिवणी आणि वाकडी इथे आज हा रथ फिरला. कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 1025 ग्रामपंचायत क्षेत्रासाठी 9 व्हॅन या अभियानाअंतर्गत फिरत आहेत. जिल्हास्तरावर या मोहिमेचं उद्घाटन वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झालं. पालघर जिल्ह्यात एडवण इथे आज विकसित भारत संकल्प यात्रा पोहोचली. यावेळी नागरिकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. इथे नागरिकांचा यात्रेला चांगला प्रतिसाद लाभला. पालघर पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर यांनी सांगितलं. आपण आरोग्याच्या दृष्टीनं शिबिर लावलेलं आहे. यामध्ये आयुष्यमान भारत कार्ड देत आहोत. आपण फिजिकल स्वरूपात पण कार्ड देत आहोत आणि ज्या लाभार्थ्यांना हे कार्ड मिळते त्यांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार हे प्रतिवर्षी मोफत करता येतात. TBच्या रुग्णांसाठी आपण विशेष शिबिर लावलेलं आहे. त्यांची तपासणी, एक्सरे, स्पुटम या सगळ्या गोष्टी इथं करत आहोत. त्याशिवाय सिकल सेलची तपासणी करण्यासाठी इथं प्रयोगशाळेला या सुविधा उपलब्ध आहेत आणि जनरल हेल्थ कॅम्पसुद्धा आपण इथं चालवलेला आहे. या सर्व सुविधा सर्व गावांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आपण गावोगाव घेऊन जात आहोत आणि 26 जानेवारीपर्यंत या सुविधा सर्व गावांमध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत. नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात जाऊन केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रसिद्धी करणाऱ्या फिरत्या LED वाहनांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातून मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलं. सुमारे 12 फिरती वाहनं जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात जाऊन जनजागृती करणार आहेत. नव्यानं विकसित केलेल्या देशी बनावटीच्या इम्फाळ या क्षेपणास्त्र विनाशक युद्धनौकेवरून नौदलानं आज पहिल्यांदाच ब्रह्मोस या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. नौदलाच्या ताफ्यात दाखल होण्यापूर्वीच एखाद्या नौकेवरून लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. नमस्कार मंडळी, आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग आपल्यासाठी घेऊन येत आहे दिवाळीची भेट दीपवाणी. प्रादेशिक वृत्त विभागाचा श्राव्य दिवाळी अंक दीपवाणी स्पॉटिफाय, Amazon म्युझिक, गुगल पॉडकास्ट या सर्व फोरमवर उपलब्ध. अवश्य ऐका दीपवाणी. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
उत्तराखंडमध्ये उत्तर काशी इथे सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांसाठीच्या बचाव मोहिमेला सरकारनं वेग दिलाय. या कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी विविध सरकारी यंत्रणा कामाला लागल्या असून त्यांच्या मदतीसाठी या क्षेत्रातले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ तिथे उपस्थित आहेत. या बोगद्याचा काँक्रीटचं काम पूर्ण झालेला 2 किलोमीटरच्या भागावर बचाव कार्यासाठी भर दिला जात आहे. या भागात वीज आणि पाणी पुरवठा कार्यान्वित केला आहे. अन्न आणि औषधं वेगळ्या पाईपलाईनद्वारे अडकलेल्या कामगारांना पुरवली जात आहेत. व्हिडिओ संपर्क प्रस्थापित झाल्यामुळे अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा धीरही वाढला आहे. चीनच्या शेन्झेन इथे सुरू असलेल्या चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत पराभूत झाले. याआधी जपानच्या केंटा निशिमोटो यानं भारताच्या प्रियांशू राजावत याला 21-17, 21-14 असं पराभूत केलं. स्पर्धेच्या महिलांच्या दुहेरीमध्ये भारताच्या ऋतुपर्ण पांडा आणि श्वेतापर्ण पांडा यांना चीनच्या शू झियान आणि झेंग यू या जोडीनं पराभूत केलं. आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्य पदक विजेता HS प्रणॉय याला तसंच पुरुष दुहेरीतील सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचं आव्हान कायम आहे. ते उद्या आपापल्या फेरीतल्या सामने खेळणार आहेत. यंदाच्या इफीमध्ये 25 फीचर आणि 20 नॉन फीचर चित्रपट दाखवले जाणार आहेत. अँड्रो ड्रीम्स या 63 मिनिटांच्या चित्रपटीय इतिवृत्तानं 54व्या इफीमधील भारतीय पॅनोरमाच्या कथाबाह्य चित्रपट विभागाचा आज प्रारंभ झाला. या प्रायोगिक माहितीपटाच्या निर्मितीची धुरा महिला दिग्दर्शक, महिला निर्माती आणि महिला कलाकार यांच्या त्रिमूर्तीनं सांभाळली आहे. हा चित्रपट म्हणजे मणिपूरच्या लोकांच्या कोणी कधी ऐकून न घेतलेल्या आणि इतर माध्यमांमध्ये प्रतिनिधित्व न मिळू शकलेल्या कथा आहेत, असं दिग्दर्शक लॉंग जॅम यांनी सांगितलं. भारतीय चित्रपटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं 1978 पासून इफीच्या छत्राखाली भारतीय पॅनोरमा विभागाची सुरुवात करण्यात आली आहे. प्रवाशांना चांगल्या सुविधेसाठी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन वर्षात 3495 बसेस दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. राज्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर महिला बचत गटासाठी एक स्टॉल आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या बस स्थानकावर आपला दवाखाना सुरू करण्याचे निर्देश त्यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाची 303वी संचालक मंडळ बैठक आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. 10% ठिकाणी माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना तसंच दिव्यांगांना बस स्थानकावर स्टॉल देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बस स्थानकांच्या स्वच्छतेला प्राधान्य देतानाच त्यांचा चेहरा मोहरा बदलावा असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या विविध प्रकल्प आणि योजनांसाठी 15व्या वित्त आयोगानं मंजूर केलेला सर्व निधी प्राप्त करून घेण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीनं आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ते आज यासंदर्भात मंत्रालयात त्यांच्या दालनात झालेल्या आढावा बैठकीत बोलत होते. यासाठी देशातल्या इतर राज्यांच्या कार्यप्रणालीचा, धोरणांचा अभ्यास करून त्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्या. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर याबाबत विभागांनी केलेल्या कार्यवाहीचा पुन्हा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आज सलग दुसऱ्या दिवशी विधानभवनात सुनावणी झाली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतली. विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावण्यासाठी पक्षप्रमुखांनी सूचना केली होती. त्यामुळे पक्षाचा प्रतोद म्हणून व्हीप बजावला होता असं या सुनील प्रभू यांच्या विधानावर जेठमलानी यांनी लिखित कागदपत्रांच्या पुराव्याबाबतही प्रश्न उपस्थित केला. आता हवामान. राज्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, कोकणात काही ठिकाणी, मराठवाड्यात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. 21व्या शतकात ग्लोबल साऊथच्या समस्यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावं लागेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं व्हर्च्युअल G20 शिखर परिषदेत प्रतिपादन. बँकांवर अवलंबून न राहता निधीचे नवीन स्रोत शोधण्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना आवाहन. उत्तराखंडमध्ये सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांसाठीच्या बचाव मोहिमेला वेग. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत लक्ष्य सेन आणि किदांबी श्रीकांत पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.